नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 14 जुलै 2023 भारतवासियांसाठी एक अविस्मरणीय क्षण, आपल्या सर्व भारतीयांसाठी एक गर्वाची गोष्ट म्हणजे चंद्रयान-3 आणि काल आपण चंद्रयान-3 लॉन्च केलंय। तर एकंदरीत हे चंद्रयान-3 बद्दलची डिटेल माहिती आपण आजच्या सेशन मध्ये पाहणार आहोत। एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ने कोणकोणते मुद्दे अतिशय महत्त्वाचे ते सर्व मुद्दे आपण आजच्या सेशन मध्ये पाहणार आहोत की बाबा एकंदरीत हे चंद्रयान-3 मिशन काय, चंद्रयान-3 लॉन्च केलंय, इस्रोने लॉन्च केलंय, काय काय होतं, रोवर काय आहे, लँडर काय आहे, किती दिवस ते तिथं जाणार आहे, किती दिवस ते पृथ्वीभोवती फिरणार आहे, किती दिवस ते चंद्राभोवती फिरणार आहे, किती फेरे पृथ्वीभोवती मारणार आहे, किती फेरे चंद्राभोवती मारणार आहे, काही हे जे महत्त्वाचे इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहे अबाउट चंद्रयान-3 हे सगळे मुद्दे आपण आजच्या सेशन मध्ये पाहणार आहे। पण सर, चंद्रयान-3 च्या अगोदर चंद्रयान-1 आणि चंद्रयान-2 असे दोन चंद्रयान मिशन इस्रोने म्हणजे इंडियाने केले। पण त्या दोन मिशन नंतर जो काही पूर्ण आपल्याला एकंदरीत यश त्या दोन्ही मिशन मध्ये तेवढं हा पूर्ण यश मिळालं नव्हतं, म्हणून आता चंद्रयान-3 लॉन्च केलंय। ह्या चंद्रयान-3 बद्दलची पूर्ण गोष्ट आपण इथे बघूया। बघा, सगळ्यात सुरुवातीला काही महत्त्वाच्या गोष्टी आपण इथून डिस्कस करणार आहे। काही महत्त्वाच्या गोष्टी, चंद्रयान-3 चे प्रक्षेपण पुढे एकंदरीत काय। आता एक जर नीट मुद्दा लक्षात घेतला, नीट बारकाईने जर एक मुद्दा लक्षात घेतला तर इथून काही गोष्टी क्लिअर होतील। श्रीहरिकोटा येथून अंतराळ केंद्रावरील शुक्रवारी चंद्रयान-3 चंद्राच्या दिशेने झेपावले। ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस या यानातील लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविण्यात येणार आहे। या चंद्रमोहिमेचे 3 प्रमुख टप्पे, 14 जुलैला अराउंड इथून ते लॉन्च केलंय, पण ते चंद्रावर जवळपास ऑगस्टच्या शेवटी म्हणजे टोटल 40 दिवसांचा हा प्रवास आहे। टोटल 40 दिवसांचा हा प्रवास आहे, त्याची डेट पण मेन्शन केलेली आहे। एकंदरीत कधी किती वाजता तेव्हा चंद्रयान किंवा जे लँडर आहे ते चंद्रावर उतरणार आहे। पण हे 3 वेगवेगळ्या टप्प्यामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत। त्यातला पहिला टप्पा बघा, यान चंद्राचे कक्षेत स्थिरावणे, चंद्राच्या कक्षेमध्ये जाऊन स्थिरावणे। ही जी चंद्राची कक्षा आहे या चंद्राच्या कक्षेमध्ये जाऊन स्थिरावणे हा पहिला टप्पा आहे। हा पहिला टप्पा क्रॉस झाल्यानंतरचा दुसरा टप्पा येतो चंद्राच्या पृष्ठावर अलगद अवतरण करणे किंवा उतरणे, ज्याला सॉफ्ट लँडिंग म्हणतात। मागच्या वेळेस जेव्हा 2019 ला आपण एकंदरीत चंद्रावर जेव्हा गेलो होतो किंवा आपलं जे चंद्रयान-2 पाठवलं होतं हे 2.1 किलोमीटरने जाण्यास थांबलं होतं, कारण 2.1 किलोमीटर चंद्रापर्यंत जायला 2.1 किलोमीटरचं अंतर बाकी होतं आणि त्या लँडरचा किंवा त्या यानाचा ते लॉन्च केलेलं मिशन होतं त्याचा आणि भारतातल्या इस्रोचा संपर्क तुटला होता। म्हणून जी सॉफ्ट लँडिंग झाली पाहिजे होती ती सॉफ्ट लँडिंग झाली नाही आणि ते जे आपलं यान होतं ते चंद्रावर जाऊन धडकलं। मग ही जो दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे सॉफ्ट लँडिंग, हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा जर आपण विचार केला, तिसरा टप्पा विचार केला, लँडिंग झाल्यानंतर ते रोवर चंद्राच्या पृष्ठभागावर सफर करणे। त्या लँडर मध्ये एक रोवर आहे, आपण सगळ्या गोष्टी बघणार आहे, तर ते चंद्राच्या पृष्ठभागावर जाऊन सगळ्या गोष्टींचं अनालिसिस करणे, सगळ्या गोष्टी पाहणे, हे 3 महत्त्वाच्या टप्प्यातून आपल्याला जायचंय। मग सर, आता पृथ्वीचा निरोप घेतलाय, चंद्रयान-3 चा मार्ग हा चंद्रयान-2 सारखाच आहे, सेम चंद्रयान-2 सारखा चंद्रयान-3 चा पण मार्ग आहे। हे यान पृथ्वीभोवती 5 कक्षेतून आवर्तन पूर्ण करेल, प्रत्येक वेळी ते पृथ्वीपासून दूर जाणारे अंतर वाढवेल। 5वे आवर्तन पूर्ण केल्यानंतर ते चंद्राच्या दिशेने जायला लागेल। मग सर, इथं मी तुम्हाला मुद्दा सांगतो, मग चंद्राच्या कक्षेत गेल्यानंतर पृथ्वीभोवतीच्या कक्षेतील आवर्तनाप्रमाणे चंद्रयान-3 चंद्राभोवती 4 वेळा प्रदक्षिणा घालेल आणि प्रत्येक वेळी चंद्राजवळ जाईल। मुद्दा नेमकं काय आहे बघा, इथून मी तुम्हाला मुद्दा क्लिअर करतो, पूर्ण प्रॉपर मुद्दा क्लिअर करतो। चंद्रयान जसं पृथ्वीपासून निघलंय तसं ते पृथ्वीभोवती पहिला राऊंड पूर्ण करेल, पृथ्वीभोवती दुसरा राऊंड पूर्ण करेल, पृथ्वीभोवती तिसरा राऊंड पूर्ण करेल, पृथ्वीभोवती चौथा राऊंड पूर्ण करेल। हळूहळू ते पृथ्वीपासून लांब जाईल आणि पृथ्वीपासून 5वा राऊंड पूर्ण केल्यानंतर जो पुढचा राऊंड आहे तो चंद्राच्या दिशेने झेपवेल। चंद्राच्या दिशेने झेपवल्यानंतर चंद्राभोवतीचा पहिला राऊंड पूर्ण करेल, दुसरा राऊंड पूर्ण करेल, तिसरा राऊंड पूर्ण करेल, चौथा राऊंड पूर्ण करेल आणि मग चंद्रावर लँड होईल। हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा मला इथून लक्षात घ्यायचा आहे का जे आपलं चंद्रयान-3 आहे ते पृथ्वीभोवती 5 राऊंड आणि चंद्राभोवती 4 राऊंड घेणार आहे। हा वाला एक मुद्दा मला इथं माहित पाहिजे।
हा वाला एक मुद्दा मला इथं माहित पाहिजे. आणि शेवटच्या टप्प्यात 100 किलोमीटर वर्तुळाच्या कक्षेत ते फिरणार आहे आणि ते फिरल्यानंतर जेव्हा ती वेळ येईल तेव्हा बरोबर ते 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरणे अपेक्षित आहे. बरोबर 23 ऑगस्ट रोजी जर विचार केला आपण, इथं दिलेलं आहे चंद्रावर अवतरण कधी आहे, तर 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरणे अपेक्षित आहे. चंद्रावर अवतरण केल्यानंतर ते एका चंद्र दिवसाचे कार्य करेल. एक चंद्र दिवसाचे कार्य करेल. एक चंद्र दिवस म्हणजे पृथ्वीवरचे 14 दिवसाच्या बरोबरीने. एक चंद्र दिवस हे पृथ्वीवरच्या 14 दिवसांच्या बरोबरीने. तो वाला मुद्दा पण मला पाहायचा आहे. पण इथून मला ह्यावाल्या गोष्टी क्लिअर झाल्या की जे प्रक्षेपण आहे हे 3 वेगवेगळ्या टप्प्यात होणार आहे आणि ते एकंदरीत कसं होणार आहे, पृथ्वीभोवती किती राऊंड आहे, मग चंद्राभोवती गेल्यावर किती राऊंड आहे. हा वाला एक बेसिक मुद्दा मला क्लिअर झाला. बेसिक मुद्दा मला क्लिअर झाला. सर दुसरा महत्वाचा मुद्दा, एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचं डिस्टन्स किती. पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचं डिस्टन्स किती, तर 3,84,400 किलोमीटर एवढं डिस्टन्स आहे आणि तिथपर्यंत पोहोचायला आपल्याला 40 दिवस लागतात. ऍक्च्युअल युएसए सारखे देश होते ते जवळपास 4 दिवसात 5 दिवसात पण चंद्रापर्यंत गेले. पण त्यासाठी जो मोठा खर्च लागत होता तो खर्च आपण टाळलाय आणि आपण 40 दिवसांमध्ये चंद्रापर्यंत जातोय. 40 दिवसांमध्ये चंद्रापर्यंत जातोय अराउंड 615 करोडच्या बजेटमध्ये. 615 करोडच्या बजेटमध्ये. मग सर मला हे डिस्टन्स माहिती पाहिजे. चंद्रयान 2 ला आपण ऑलमोस्ट हे डिस्टन्स कव्हर केलं होतं. 2 किलोमीटरच्या अंतरावर होतो, 2.1 किलोमीटरच्या अंतरावर होतो आणि तेव्हा त्या चंद्रयान 2 चा आणि म्हणजे त्या रोवरचा, लँडरचा आणि पृथ्वीवरच्या भारतातून जे इस्रो आहे त्या इस्रोचा आणि त्याचा संपर्क तुटल्या कारणाने ते सक्सेसफुल झालं नाही तेवढं. पण आता हे वाला डिस्टन्स आपण कव्हर करणार आहे पुढच्या 40 दिवसामध्ये. सर काही महत्वाच्या गोष्टी इथून मला काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. जशा की बघा महत्वाच्या गोष्टी म्हणजे जसे की कोणत्या, पहिलं जे मिशन होतं आपलं चंद्रयान 1 हे 15 ऑगस्ट 2003 ला 15 ऑगस्ट 2003 ला लॉन्च केलं होतं. लॉन्च म्हणजे तत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी भारताच्या चंद्रयान मोहिमेची घोषणा केली होती. 22 ऑक्टोबर 2008 ला श्रीहरिकोटा येथून सतीश धवन अंतराळ केंद्रावरून चंद्रयान 1 लॉन्च केलं, अवकाशात झेपावले. PSLV C11, PSLV म्हणजे पोलर सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल. कमर्शियल 11 PSLV पोलर सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल कमर्शियल 11 हे प्रक्षेपकाच्या साह्याने यानाचे प्रक्षेपण करण्यात आले. 8 नोव्हेंबर 2008 ला चंद्रयान 1 हे चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. 14 नोव्हेंबर 2008 ला चंद्रयान 1 हे ऑर्बिटर पासून वेगळे झाले आणि नियंत्रित पद्धतीने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर धडकले. नियंत्रित म्हणजे दक्षिण ध्रुवावर जाऊन धडकले. चंद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याच्या रेणूंची उपस्थिती पुष्टी करण्यासाठी हे यान उतरवण्यात आले होते. पण 28 ऑगस्ट 2009 ला इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं की त्याचा आणि आपला संपर्क तुटलेला आहे. म्हणजे 14 नोव्हेंबरला ते तिथे गेलं आणि तिथून पुढे 14 दिवस ते आपल्या संपर्कात होते, त्याचा आपला संपर्क तुटला. चंद्रयान 1 कधी लॉन्च केलं होतं, तर चंद्रयान 1 लॉन्च केलं होतं अराउंड 22 ऑक्टोबर 2008 ला. 22 ऑक्टोबर 2008 ला. सर चंद्रयान 2 22 जुलै 2019 22 जुलै 2019 ला चंद्रयान 2 लॉन्च केले आपण. त्याच्यासाठी LVM-3 ज्याला अगोदर GSLV असं म्हणायचे, हे महत्वाचं आहे. आपण कोणत्या सॅटेलाइट थ्रू पाठवतोय, कशा थ्रू आपण पाठवतोय, कोणतं त्याचं एकंदरीत काय, तर GSLV जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल मार्क 3. तर त्याचंच नाव बदलून आता LVM केलंय, त्याचं लॉन्च व्हेकल मार्क 3 म्हणून. तर हे LVM म्हणजे लॉन्च व्हेकल मार्क 3, त्याला अगोदर म्हणायचे GSLV-3 जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल. पहिलं चंद्रयान PSLV थ्रू गेलं होतं, पोलर सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल. आता हे जे तिसरं चंद्रयान आहे आपलं ते एकंदरीत जात आहे, दुसरं आणि तिसरं पण हे यांनी जात आहे LVM, दुसरं पण आणि तिसरं पण. मग सर याच्या थ्रू आपण 22 जुलैला पाठवलं होतं. 20 ऑगस्ट 2019 ला चंद्रयान 2 हे चंद्राच्या ध्रुवीय कक्षेत प्रवेश केला. 2 सप्टेंबर 2019 ला चंद्राच्या ध्रुवीय कक्षेत 100 किलोमीटर चंद्राभोवती फिरताना विक्रम लँडर वेगळे झाले. तथापि चंद्राच्या पृष्ठभागापासून 1.2 किलोमीटर उंचीवर लँडरशी इस्रोचा शास्त्रज्ञांचा संपर्क तुटला. हे यान कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली. जसं जसं ते जवळ गेलं होतं 2.1 किलोमीटर राहिलं असताना शास्त्रज्ञांचा संपर्क तुटला आणि ते लँडर धडकलं असं एक संभाव्यता व्यक्त केली. आता चंद्रयान 3 लॉन्च केलंय 14 जुलै 2023 ला, म्हणजे काल.
चंद्रयान 3 प्रक्षेपित करण्यात आले अराउंड 2:35 2:35. मग त्याच्याबद्दलची माहिती. आता इस्रोच्या शास्त्रज्ञांचा हा दिवशी चंद्रयान 3 चे चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद अवतरण 23 किंवा 24 ऑगस्टला, पण 23 ऑगस्टची 5:47 टाइम दिलेला आहे. तो पण टाइम आपण पुढे बघणार आहे. LVM म्हणजे काय, जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल म्हणजे काय, तो वाला पण मुद्दा मी तुम्हाला इथून सांगितला. आता इथं काही मुद्दे बघा, हे बघा इथं तो वाला मुद्दा दिला आहे. 23 ऑगस्टला चंद्रावर अलगद अवतरण. 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:47 चंद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठावर अलगद उतरण्याचा प्रयत्न केला जाईल. अलगद उतरण्याचा प्रयत्न केला जाईल, ज्याला सॉफ्ट लँडिंग असे म्हणतात. असे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे अध्यक्ष एम सोमनाथ यांनी शुक्रवारी सांगितले. जे इस्रोचे चेअरमन आहे एम सोमनाथ म्हणून, त्यांनी याला गोष्ट सांगितली. एस सोमनाथ म्हणून त्यांनी ही गोष्ट सांगितली. हे इस्रोचे 10वे चेअरमन आहे. याच्या अगोदर मागचं जेव्हा चंद्रयान 2 गेलं होतं तेव्हा के शिवम होते. आता एस सोमनाथ यांनी ही वाली गोष्ट सांगितली का 23 ऑगस्टला 5:47 हे वाला चंद्रयान तिथं उतरेल. सॉफ्ट लँडिंग आणि अलगद उतरविणे हे तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक मानले जाते. चंद्रयान 3 हे 1 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. म्हणजे ते पूर्ण 16 दिवस 14 जुलैपासून तर 30 जुलैपर्यंत 31 जुलैपर्यंत हे जे 16 दिवस आहे, हे 16 दिवस ते पृथ्वीभोवती फिरेल आणि 1 ऑगस्टला ते एकंदरीत चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. अशी माहिती सोमनाथ यांनी यानाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर पत्रकारांना दिली. 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:47 चंद्रयान 3 अलगद उतरवण्याची योजना आहे. मागील मोहिमेमध्ये काय चूक झाली याचा अभ्यास करण्यासाठी 1 वर्ष लागले. दुसरे म्हणजे आम्ही त्या सुधारणा करण्याची कोणतीच पावले उचलली पाहिजे. काय काय चुका झाल्या ह्या सगळ्या सुधारून आता चंद्रयान 3 आपण पाठवलेलं आहे. मग ही वाली डेट आणि हा वाला एक टाइम पण मला इथून माहित पाहिजे. आता सर महत्वाचा मुद्दा येतो इथे एक महत्वाचा मुद्दा येतो. मला इथून काही कन्सेप्ट समजून घ्यायचे, नेमकं यातलं काय काय लक्षात ठेवायचंय. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने विचारलं जाईल ती इथून पुढे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने चंद्रयान 3 ची लॉन्च डेट 14 जुलै 2023 2:35 सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश इथून लॉन्च केलं. expected to land on the lunar surface 5:47 PM on the 23rd of August 2023. 5:47 23 ऑगस्ट 2023 ला हे उतरणार आहे. ऑल अबाउट इस्रो माहित पाहिजे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, विक्रम साराभाई त्याचे फाउंडर होते. हेडक्वार्टर त्याचं बेंगलोरला आहे. फाउंडेशन 1969 चं आहे. पॅरेंट्स ऑर्गनायझेशन बद्दल विचार केला तर स्पेस कमिशन म्हणून आहे. त्याचं ऑफिस होल्डर एस सोमनाथ, ज्याला मी चेअरमन म्हणतो इस्रोचे, हे 10वे चेअरमन आहे. के शिवम हे 9वे चेअरमन होते. ॲब्रिव्हिएशन इस्रो आहे आणि जवळपास 16,786 एम्प्लॉय त्याच्यामध्ये काम करतात. आता हे 3 वेगवेगळ्या टप्प्यामध्ये ह्या मुद्द्यावर येण्याच्या अगोदर मी तुम्हाला हा वाला एक मुद्दा सांगतो. बघा, ह्या 3 वेगवेगळ्या याच्यातील 3 वेगवेगळे टप्पे. चंद्रयान 3 डिझाइन कंपोनेंट्स ऑफ द चंद्रयान 3 डिझाइन कॉम्प्राइसेस 3 मेन कंपोनेंट. एक आहे प्रोपल्शन मॉड्यूल म्हणून, एक प्रोपल्शन मॉड्यूल म्हणून, एक लँडर आहे आणि एक रोवर आहे. हे पूर्ण आपलं एकंदरीत मिशन आहे. यातलं हे प्रोपल्शन मॉड्यूल म्हणून हे, त्याच्यानंतर एक लँडर आहे, लँडर मध्ये लोअर आहे. लँडर काय करेल, सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करेल. हे चंद्राच्या कक्षेत गेल्यानंतर हे प्रोपल्शन मॉडेल निघून जाईल. मग राहील फक्त हे 2च मुद्दा, लँडर आणि रोवर. लँडरचं काम आहे एक प्रॉपर सॉफ्ट लँडिंग करणे. सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर त्यातून रोवर बाहेर निघेल. त्यावाले मुद्दे पण मी तुम्हाला सांगणार आहे. मग रोवरची डिस्कव्हरी. चंद्रयान 3 हे चंद्राच्या पृष्ठभागावरील एक रोवर उतरवेल आणि चंद्राचा शोध घेण्याची क्षमता सिद्ध करेल. रोवर उतरून वगैरे त्याला सगळ्या गोष्टी करणार आहे. आणि महत्वाचा मुद्दा आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा शोध. चंद्राच्या दक्षिण ध्रुवामध्ये जाताना, कारण मुद्दा काय, चंद्राची एकच बाजू आपल्याला दिसते. जशी आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरता सूर्याभोवती फिरते, तसा चंद्र स्वतःभोवती फिरत नाही. म्हणून चंद्राची एकच बाजू आपल्याला दिसते. एक बाजू कायम अंधारात आहे. म्हणून शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे जी बाजू अंधारामध्ये आहे चंद्राची, तिथं बर्फाचं किंवा पाण्याचं प्रमाण असण्याचे काहीतरी असू शकतं, आढळू शकतं. म्हणून आपला पहिला इंडिया देश असा आहे जो दक्षिण ध्रुवामध्ये जाणार आहे.
दक्षिण ध्रुवामध्ये जाणार आहे. आणि मागच्या वेळेस जिथं आपण लँडिंग केली त्याच्यापासून 100 किलोमीटर अंतरावर आपण यावेळेस लँडिंग करणार आहे. दक्षिण ध्रुवामध्ये जाणारा, चंद्राच्या दक्षिण ध्रुवामध्ये जाणारा इंडिया ही पहिली कंट्री आहे. इथं दिलेलं बघा, ही मोहीम चंद्रयान-3 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवले जाणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारे हे पहिलेच यान ठरणार आहे. कायमस्वरूपी अंधार असलेल्या या प्रदेशात भूविज्ञान व रचना यांचा अभ्यास करण्यात येणार आहे. तिथं जाऊन तिथं अभ्यास करणार, तिथं काय असणार आहे, कसं असणार आहे, यावाल्या गोष्टी. सर आता इथून पुढचे जे मुद्दे ते महत्वाचे येतात, जसे की सगळ्यात महत्वाचा मुद्दा, चंद्रयान-3 साठी बजेट किती होतं? 615 करोडचं बजेट आहे, 615 करोड रुपये. सर मी तुम्हाला आधीच सांगितलं, हा वाला मुद्दा जो आहे प्रोपल्शन मॉड्यूल म्हणून, हा चंद्राच्या कक्षेत गेलो बाहेर निघणार आहे. मग तिथे राहिले दोन महत्वाचे मुद्दे, एक लँडर आणि एक रोवर. लँडर काय करेल? सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करेल, सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करेल. त्यातून रोवर बाहेर निघेल, जेव्हा लँडिंग होईल त्याच्यानंतर रोवर बाहेर निघेल आणि रोवर बाकी सगळ्या गोष्टींचा शोध घेईल. पण याच्याबद्दल विचार करा सर, त्या जे चंद्रयान-3चा लँडर आहे त्या लँडरला नाव दिलेलं आहे विक्रम, त्या लँडरला नाव दिलेलं आहे विक्रम. आणि चंद्रयान-3चं जे रोवर आहे त्या रोवरला नाव दिलेलं आहे प्रज्ञान, त्या रोवरला नाव काय दिलेलं आहे? प्रज्ञान म्हणून. आणि चंद्रयान-3चे मी तुम्हाला सांगितले डिझाईन 3 वेगवेगळ्या कंपोनेंट्स मध्ये डिझाईन केलेलं आहे. एक प्रोपल्शन मॉड्यूल म्हणून, एक लँडर आणि एक रोवर. लँडरचं नाव आहे विक्रम आणि रोवरचं नाव आहे प्रज्ञान म्हणून. हा मला एक बेसिक मुद्दा मला इथून क्लिअर पाहिजे. त्याच्यानंतरचा मुद्दा बघा, मी तुम्हाला सांगितलंय की हे पूर्ण मॉड्यूल आहे, यातलं हे जे प्रोपोर्शन मॉड्यूल आहे हे बाहेर निघणार आहे. मग हे लँडर आहे आणि लँडर मधून रोवर बाहेर निघणार आहे, जसं की आपण पाहिलं. इकडे बघा, आता यातला महत्वाचा मुद्दा तुम्ही पाहिला, प्रोपल्शन मॉड्यूलचं काय काम आहे की अराउंड लँडर अँड रोवर कन्फिग्युरेशन विल बी प्रोपेल्ड बाय द प्रोपल्शन मॉड्यूल अप टू द 100 किलोमीटर लुनार ऑर्बिट. 100 किलोमीटर लुनार ऑर्बिटच्या असताना हे वाला मॉड्यूल बाहेर निघेल. महत्वाचा हा मुद्दा नाही, महत्वाचे हे दोन मुद्दे. जसं सॉफ्ट लँडिंग झाली त्यासाठी हे जे लँडर आहे, मला लँडर आणि रोवर बद्दलचं, लँडर आणि रोवर बद्दलच्या सगळ्या गोष्टी डिटेल मध्ये माहित पाहिजे. जशा की बघा, पहिला महत्वाचा मुद्दा, द चंद्रयान-3 लँडर इज रिस्पॉन्सिबल फॉर द सॉफ्ट लँडिंग ऑन द मून. हे जे लँडर आहे हे रिस्पॉन्सिबल कशासाठी, याचं काम काय? सॉफ्ट लँडिंग करायची मूनवर. पहिला महत्वाचा मुद्दा. चंद्रयान-3 लँडर हॅज 4 लँडिंग लेग्स. त्याला 4 पाय. लँडरला किती पाय? 4 पाय इथं शो होत आहे. हे 4 पायावरती उतरणारे, याला 4 लँडिंग लेग्स आहे. अँड 800 न्यूटन लँडिंग ट्रस्टर्स म्हणून. तर अराउंड त्याला 800 न्यूटन लँडिंग ट्रस्टर्स आहे. सोबत विचार केला, अँड इट इज ऑल्सो बॉक्स शेप. ते एक बॉक्स शेपचं आहे. इट विल ट्रान्सपोर्ट द रोवर अँड द अदर सायंटिफिक टूल्स ऑन द साइट ऑफ इन्व्हेस्टिगेशन. याचं काम काय? ह्या लँडरचं ट्रान्सपोर्ट करणं. काय त्या लँडर मध्ये रोवर आहे, ह्या लँडर मध्ये रोवर आहे, म्हणजे पुढच्या फिगर मध्ये दाखवून हे रोवर ट्रान्सपोर्ट करणं आणि अदर सायंटिफिक टूल्स आणि वेगवेगळ्या गोष्टींचं इन्व्हेस्टिगेशन करणं. अनलाइक विक्रम-2 चंद्रयान, जे विक्रम 2 होता, आपलं विक्रम चंद्रयान-2 होतं, त्याला 5 वेगवेगळे इंजिन होते, याला 4 वेगवेगळे इंजिन आहे. याच्यासाठी ह्या लँडरला 4 वेगवेगळे इंजिन आहे. मला हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. 4 इंजिन आहे, 4 लेग आहे. सोबत विचार केला तर 800 न्यूटन लँडिंग थ्रस्टर्स म्हणून त्याला आहे. सोबत विचार केला आपण तर एकंदरीत त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? द चंद्रयान-3 लँडर विल ऑल्सो फिटेड विथ द LDV लेझर डुप्लर व्हेलॉसिमीटर म्हणून आहे. लेझर डुप्लर व्हेलॉसिमीटर म्हणून हा एक फुल फॉर्म मला इथून माहित पाहिजे. सोबत विचार केला सर मी लँडर पेक्षा रोवरचा, तर रोवर बद्दल विचार केला. बघा, हे लँडर मधून बाहेर निघलेलं हे रोवर आहे, या लँडर मधून बाहेर निघलेलं हे रोवर आहे. बरोबर जेव्हा सॉफ्ट लँडिंग होईल तेव्हा लँडर मधून हे रोवर बाहेर निघेल आणि हे रोवर पूर्ण चंद्रावरचं एकंदरीत सगळ्या गोष्टीचा सर्वे करणार आहे. ते कोण करणार आहे? हे रोवर करणार आहे. मग रोवर बद्दल मला मुद्दा माहित पाहिजे. रोवरला 6 व्हील डिझाईन आहे, 6 वेगवेगळे चाके, 6 व्हील आहे रोवरला. पहिला महत्वाचा मुद्दा. सर त्याचं वेट आहे 26 किलोग्रॅम, 26 किलोचा येते. याचा वेट किती आहे? तर 26 किलोग्रॅम.
सोबत सोबत सर याची रेंज आहे 500 मीटर पर्यंत, म्हणजे याच्यापासून हे अर्धा किलोमीटर पर्यंत जाऊ शकते. अर्धा किलोमीटर पर्यंत वेगवेगळ्या गोष्टींचा सर्वे हे रोवर करू शकतं. कोणापासून? लँडर पासून अर्ध्या किलोमीटरच्या रेंजवर. सर सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट इन्क्लुडिंग कॅमेरा, स्पेक्ट्रोमीटर अँड ड्रिल, वेगवेगळे यांच्याकडे काय केलेले, ड्रिल म्हणजे ती मातीचं परीक्षण वगैरे करण्यासाठी किंवा कॅमेरातीलले फोटो काढण्यासाठी, त्याच्यानंतर स्पेक्ट्रोमीटर वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी त्या रोवर मध्ये आहेत. आणि त्याचा लाईफ स्पॅन आहे रोवरचा 1 लुनार डे, 1 लुनार दिवस म्हणजे 14 अर्थ डे. त्याचा टाइम स्पॅन आहे, लाईफ स्पॅन आहे, त्याचं आयुष्य आहे अराउंड 14 दिवस, 14 दिवसांचं. आणि कम्युनिकेशन विथ द लँडर अँड ग्राउंड कंट्रोल टीम इंडिया, आणि जे कम्युनिकेशन होणार आहे इंडियातल्या इस्रो सोबत ते कोणाचं? लँडरचं, आणि एकंदरीत कोणाचं होणार आहे? इस्रोचं. हे वाले मुद्दे मला रोवर बद्दल पण माहित पाहिजे. हे इथून पेपरला प्रश्न येतील बरं का. वेट, रेंज, याला किती 6 व्हील आहे, त्याला लेग किती आहे, त्याला इंजिन किती आहे, ह्या वाल्या गोष्टी मला माहित पाहिजे. सर मग याच्या अगोदर भरपूर कंट्रीने प्रयत्न केले. याच्या अगोदर चायना असेल, युएसए असेल, रशिया असेल, हे 3 देश असे, चायना, युएसए, रशिया, यांनी सॉफ्ट लँडिंग चंद्रावर केलेली आहे. यांनी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केलेली आहे. इंडियाकडून अजून चंद्रावर सॉफ्ट लँडिंग झालेली नाही. पण सर चंद्रावर माणसं पाठवणारी कंट्री म्हणजे आपण जर विचार केला ह्युमन मून लँडिंग, आतापर्यंत युएसएने 6 वेळेस चंद्रावर माणसं पाठवले. 6 वेगवेगळे मिशन त्यांनी केले. अपोलो 11, अपोलो 12, अपोलो 14, 15, 16, 17, ह्या 6 मिशन मध्ये आतापर्यंत 12 लोक जाऊन आले. पण चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती आहे नील आर्मस्ट्रॉंग. नील आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा व्यक्ती आहे, ज्यांनी 1969 साली चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं होतं नील आर्मस्ट्रॉंग यांनी. आणि 1969 पासून 1972 पर्यंत 6 वेगवेगळे मिशन युएसए झाले आणि 12 लोकांना त्यांनी चंद्रावर आतापर्यंत पाठवलंय. ह्या वाल्या गोष्टी पण मला माहित पाहिजे युएसए बद्दल. पुन्हा ते मागे पण आले. मग हा वाला एक मुद्दा मी इथून क्लिअर करतो का चंद्रावर ह्युमन किंवा ह्युमन मून लँडिंग आतापर्यंत 6 वेळेस झाली आणि 12 लोक चंद्रावर जाऊन आले. सर सोबत सोबत जर विचार केला मी याच्याबद्दल अजून तर बघा, हाऊ मेनी कंट्री लँडिंग ऑन द मून, मी तुम्हाला सांगितलंय सॉफ्ट लँडिंग फक्त 3 कंट्रीची झाली, युएसए, रशिया आणि चायना. युएसए, रशिया आणि चायना. एक महत्वाचा मुद्दा इथून पेपरच्या एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने हा पण महत्वाचा आहे. प्रक्षेपण केंद्रावर श्रीहरिकोटा, सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा, इथं पुस्तकाचे प्रकाशन केले. एका पेपरला हे पुस्तक विचारू शकता. सतीश धवन अंतराळ केंद्रावरील प्रक्षेपण केंद्रावर राष्ट्रीय पुरस्कार विजेते निर्माते लेखक विनोद मानकरा यांचं नवीन पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रिझम द अँसेस्ट्रल अबॉर्ड ऑफ रेनबो. बघा पुस्तक बघा कोणतं आहे. प्रिझम द अँसेस्ट्रल अबॉर्ड ऑफ रेनबो. एका पेपरचं कात्रण मी लावलंय मुद्दामून. हे एका पेपरचं कात्रण मी मुद्दामून लावलंय कारण एक्झामला जर प्रश्न आला, मला वाटतं बुक्स अँड ऑथर विचारायचं तर आयबीपीएस कन्फर्म तुम्हाला इथून बुक्स अँड ऑथर विचारतील. कोणाचं आहे ते? विनोद मानकरा यांचं आहे. विनोद मानकरा यांचं आहे. प्रिझम द अँसेस्ट्रल अबॉर्ड ऑफ रेनबो ह्या शीर्षक असलेले या पुस्तकाचं विज्ञान विषयक लेख आहे. धवन अंतराळ केंद्रावर ऐतिहासिक प्रक्षेपणाची उलटगणती सुरू असताना इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी हे पुस्तक विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक एस उन्नीकृष्ण म्हणून नायर यांच्याकडे सुपूर्द करून प्रसिद्ध केले. यावेळी इस्रोचे अनेक शास्त्रज्ञ आणि पुस्तकाचे प्रकाशक उपस्थित होते. ह्या पुस्तकामध्ये विज्ञान विषयक लेख दिलेला आहे. मग मला महत्वाचं हे बुक आहे, माझ्यासाठी महत्वाचं हे बुक आहे प्रिझम द अँसेस्ट्रल अबॉर्ड ऑफ रेनबो. याचे ऑथर कोणी? विनोद मानकरा. हा वाला एक मुद्दा मी इथून क्लिअर केला. सर रिसेंटली फेब्रुवारीमध्ये आपण मून न्यूज मध्ये पाहिलं होतं. काय झालं होतं की बाबा एकंदरीत ज्युपिटरला अजून 12 वेगवेगळे नवीन मून सापडले आणि ज्युपिटर हे सगळ्यात जास्त मून असलेला एकंदरीत ग्रह झाला होता. ज्युपिटर 95 मून ज्युपिटरला झाले होते. पण त्याच्यानंतर पुन्हा अराउंड एप्रिल मे मध्ये जर आपण पाहिलं मे मध्ये तर सॅटर्नला अजून 62 नवीन मून सॅटर्नच्या कडे सापडले आणि सॅटर्न आता सगळ्यात जास्त म्हणजे असा कोणता ग्रह आहे ज्याच्या भोवती सगळ्यात जास्त मून आहे तर तो सॅटर्न झालाय. सॅटर्नला 145 मून आहे आणि ज्युपिटरला 55 मून आहे. म्हणून ज्युपिटर 2 नंबरला गेले.
सर अपार्ट फ्रॉम ज्युपिटर आणि सॅटर्न बद्दल पाहिलं, युरेनस ला 27 कन्फर्म मून आहे, नेपच्यूनला 14 आहे, मार्सला 2 आहे, अर्थला 1 आहे आणि व्हेनू आणि मर्क्युरी याला मून नाही. टोटल 8 वेगवेगळे ग्रह आहे या सोलर सिस्टीम मध्ये. स्टार, 8 प्लॅनेट्स अँड काउंटलेस स्मॉलर बॉडीज आहे. मग सूर्यापासून सगळ्यात जवळ मर्क्युरी आहे, 2 नंबर व्हेन्यू आहे, 3 नंबर अर्थ आहे, मार्स आहे, ज्युपिटर आहे, सॅटर्न आहे, युरेनस आहे आणि नेपच्यून सगळ्यात लांब आहे. सर सगळ्यात जास्त आता मून बद्दल विचार केला, सगळ्यात जास्त चंद्र सॅटर्नला आहे 145, 2 नंबर येतात ज्युपिटरला अराउंड 95. हा वाला एक मुद्दा मी इथून लक्षात घेतला होता. त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे हे ऑल अबाउट चंद्रयान-3 होतं. म्हणजे महत्वाच्या गोष्टी होत्या चंद्रयान-3च्या. रोवर काय आहे, लँडर काय आहे, सॉफ्ट लँडिंग काय असते, प्रोपुलेशन मॉड्यूल काय आहे, एकंदरीत चंद्रयान-3 कुठून लॉन्च केलं, कधी लॉन्च केलं, कधीपर्यंत पोहोचणार, त्याचं वेट काय, यावाल्या सगळ्या गोष्टी. अशाच नवनवीन माहितीसाठी सारथी GMI अक्षय चोके नावाचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. आणि एक छोटीशी व्हिडिओ आहे अबाउट चंद्रयान-3 बद्दलची, ती व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एक छोटीशी व्हिडिओ आहे अबाउट चंद्रयान-3. इन गर्दिशों के बादलों पे चढ़ के वक्त का गिरेबा पकड़ के पूछना है जीत का पता, जीत का पता। इन मुट्ठियों में चांद तारे भर के आसमां की हद से गुजर के हो जा तू भीड़ से जुदा।